नमस्कार. आज आपण अगदी कोकणातील ऑथेंटिक पद्धतीने बांगड्याचं कालवण करणार आहोत. आता आपण बांगडे आणले आहेत आणि या बांगड्यांना आपण कापून त्यातली आतली घाण वगैरे काढून घ्यायचं आहे आणि बांगड्याची मी 2-2 कापं करून घेत आहे. आता ह्याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. एक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी 4 चमचे ओला नारळ किसून घेतला आहे, कोथिंबीर, 1 मोठा चमचा धणे, 1 कांदा उभा चिरून चिरफळ घेतले, 2-3 लसणीच्या पाकळ्या, बेडकी मिरची धुवून थोडा वेळ पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि या सगळ्याचं आपल्याला अगदी बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. फोडणीसाठी बघूया. लसूण घेतलं आहे ठेचून, हळद, मालवणी मसाला, मीठ, कोकम, पाणी आणि तेल लागणार आहे आपल्याला. आता एका भांड्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल तापवून घेतलं आहे. त्यामध्ये ठेचलेली लसूण आपण टाकून घेऊया आणि ह्याला चांगलं परतवून घेऊया. थोडा वेळ परतवल्यानंतर आता जे आपण वाटण तयार केलं होतं त्याला अगदी बारीक अशी पेस्ट करायची आहे आणि मग ते टाकून तेलामध्ये आपण ह्याला चांगलं 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं आहे. तर सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, त्यात वाटण लागलेलं आहे आणि ह्याला आपण थोडं परतवून घेऊया. बाकीचे मसाले टाकूया. मालवणी मसाला, हळद, कोकम, मीठ टाकून घेऊया आणि या सगळ्याला आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. तर आपल्या ग्रेव्ही थोडीशी थिक वाटते तर आपण यामध्ये थोडंसं पाणी पण ॲड करायचं आहे. आता ह्याला झाकण लावून आपण थोडंसं वाफवून घेऊया. तर बघा, ह्याला आता उकळ यायला चालू झालेली आहे. आता आपण जे बांगडे स्वच्छ धुवून ठेवलेले होते ते आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि बांगडे टाकल्यावर ह्याला जास्त परतवायचं नाही आहे. ह्याला अलगद फक्त त्यामध्ये बुडवून टाकायचं आहे आणि आपण ह्याला झाकून घेऊया आणि 10 मिनटासाठी ह्याला आपण शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 10 मिनटं आपण आपले बांगडे जे आहेत ते छान शिजवून घेतले आहेत. कालवणात मासे लवकर शिजतात, त्याला काय फार वेळ नाही लागत शिजायला. आपण आता ह्याला सर्व करून घेऊया. बांगड्याचं कालवण हे तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा सर्व केलं जातं, पण आज आपण ह्याला भातासोबत सर्व करणार आहोत. तर आपण ह्याला भातासोबत मस्तपैकी सर्व करून घेऊया. तर या पद्धतीने आपलं बांगड्याचं कालवण रेडी आहे. तुम्ही कोणतं इतरही माशाचं कालवण अशा पद्धतीने बनवू शकता. तर अगदी हे ऑथेंटिक आणि कोकणी पद्धतीचं बांगड्याचं कालवण तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.